माऊली रामकृष्ण हरी. आपणा सर्वांना एक गोष्ट ज्ञात आहे की परवा 15 ऑगस्ट झाला. भारतभर सगळीकडे आनंदोत्सव साजरा करण्यात आला. याचं कारण काय होतं तर देशाला स्वातंत्र्यता प्राप्त झाली होती. 1947 सालाच्या अगोदर आपण पारतंत्र्यामध्ये होतो, आपण गुलामगिरीमध्ये जीवन जगत होतो आणि 15 ऑगस्ट 1947 साली देशाला स्वातंत्र्य मिळालं. हा विषय आपण सगळीकडे आनंदाने साजरा केला. पण मला मनुष्याचा जन्म मिळाला तो पारतंत्र्यातून मुक्त होण्यासाठी. तर मी कुठल्या पारतंत्र्यामध्ये आहे? तर मी विषयांच्या पारतंत्र्यामध्ये आहे. मी मन, बुद्धी, अहंकार हे जे विषय आहेत याच्या पारतंत्र्यामध्ये आहे. आणि म्हणून माया आणि ब्रह्माचा भेद कळावा, मला मुक्त व्हायचं होतं. हा जो आत्मा आहे तो अनेक योनी भोगून, अनेक दुःख भोगून, अनेक संकटांना सामोरं जाऊन हा आज मी तिला जो मनुष्य आहे या मनुष्य देहामध्ये येऊन थांबलेला आहे. आणि अशा आत्म्याला सद्गती प्राप्त करून देणं हे माझं मूळ कर्तव्य आहे. परंतु आजचा माणूस या गोष्टीकडे बघायला तयार नाही. संत म्हणतात, मनुष्याचा जन्म शेवटची पाळी, अरे चुकली यावर मग फेरा पडे. आता जर मी माझ्या आत्म्याला सद्गती प्राप्त करून नाही दिली तर निश्चितपणानं मी जन्ममृत्यूच्या चक्रव्यूहामध्ये पुन्हा जातो आहे. आणि संत म्हणतात की बाबा त्यासाठी हा मनुष्याचा जन्म आहे, यासाठी केला होता ठास, शेवटचा दिवस गोड व्हावा. मग मी या गोष्टीकडे कधी लक्ष देणार आहे? बाबांनो, आम्ही जी माया जगामध्ये भगवान परमात्म्याने विस्तीर्ण केलेली आहे त्या मायेमध्येच आपण अडकतोय, स्वतःला गुंतून घेतलेला आहे. मायाने ब्रह्माचा भेद आम्हाला केव्हा कळणार आहे? अरे संत महात्मा म्हणतात की बाबा मनुष्याचा जन्म शेवटची पाळी आणि चुकली यावर मग फेरा पडे. संत म्हणतात की सोहम माझे नाव ब्रह्मपुरी आलो, जगी विस्तारिलो माझा मीच. सोहम माझे नाव ब्रह्मपुरी आलो आणि जगी विस्तारिलो माझा मीच. सोहम म्हणजे नेमकं काय? मला या गोष्टीचा विचार कुठेतरी करावा लागणार आहे. आणि म्हणून बाबांनो, आध्यात्मिक क्षेत्राशी आपण जोपर्यंत निगडीत जाणार नाही, माया ब्रह्माचा भेद कळणार नाही, तोपर्यंत माझा जन्म आणि मृत्यूचा फेरा हा चुकणार नाही, लक्षात घ्या. आणि म्हणून ज्ञानोबरायांनी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी एक गोष्ट मांडण्याचा प्रयत्न केला. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की अर्जुना, ही माया हे माझं स्वरूप आहे, तरी अवधारी का धनंजया, हा महादिक माझी माया, प्रतिबिंब छाया निज अंगाची. ज्ञानोबराय म्हणतात, तरी अवधारी का धनंजया, हे महादिक माझी माया, जैसी प्रतिबिंब छाया निज अंगाची. जसं एखाद्या आरशाच्या पुढे एखादा मनुष्य उभा राहावा तेव्हा त्याला प्रतिबिंब दिसतं, तसं भगवान परमात्म्याची ही माया जगामध्ये विस्तीर्ण आहे. आणि ती 8 प्रकारे माया विस्तीर्ण आहे. आणि म्हणून अशी असणारी ही जी माया आहे त्या मायेचा भेद आणि ब्रह्माचा भेद जोपर्यंत आम्ही जाणणार नाही तोपर्यंत आम्ही मुक्त होणारच नाही. आम्हाला जीव काय आहे ते कळेना, आत्मा काय आहे हेही कळेना. आणि म्हणून ज्ञानोबरायांनी आत्मा आणि जीव या व्यवस्थेचं अतिशय सुंदर वर्णन केलेलं आहे. ज्ञानोबराय म्हणतात, आप तेज गगन मही मारुता मन, बुद्धी आणि अहंकार हे अष्टदा प्रकृती जाण. ही प्रकृती आहे, या 8ची साम्य व्यवस्था, या नाव गा जीव व्यवस्था. म्हणजे ही 8 प्रकारची असणारी माया. आणि या मायेला भगवान परमात्म्यानं जीव ही उपाधी दिलेली आहे. म्हणजे आत्मा वेगळा आहे आणि जीव वेगळा आहे. मला आत्म्याला सद्गती प्राप्त करून द्यायची, पण आम्ही जीवाचे लाड पुरवता आम्ही आमच्या आयुष्याचा शेवट करून घेतो आहे. आणि म्हणून बाबांनो, लक्षात घ्या, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये किंवा मनुष्य जन्माच्या जीवनपटावरती मला माझ्या आत्म्याला सद्गती प्राप्त करून द्यायची होती, पण मी या जीवाचे, या मनाचे लाड पुरवता इंद्रियांचे लाड पुरवता खऱ्या अर्थानं माझं आयुष्य घालवतो आहे. माझा याचा कुठंतरी विचार केला पाहिजे.